शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण 2012-13च्या दरम्यान झालं होतं. नोकरीला लागल्यानंतर माझ्या आयुष्यातलं हे दुसरं म्हणजे आरबी म्हणून ट्रेनिंग करण्याची ही दुसरी वेळ. पहिल्या टप्प्यामध्ये काम करताना काही अडचण वाटली नाही, याही टप्प्यात अडचण वाटली नाही, पण भीती फक्त एवढ्याच गोष्टीची होती. कुंभे सर किंवा पावसकर सर, आमचे केसरकर सर ही सगळी किंवा गाडीगावकर सर असतील, सावंतकर सर असतील, ही सगळी मंडळी म्हणजे त्यांची जेवढी सर्व्हिस आहे तेवढं आमचं वय आहे. म्हणजे या माणसांसमोर उभं राहायचं आहे, त्यांना विषय समजावून सांगायचा आहे आणि बरं त्यांना शांत बसून असा विषय नव्हे, पण जर त्यांना आमच्यापेक्षा त्यांनी कितीतरी पावसाळे अधिक खाल्लेले आहेत. म्हणजे म्हणूनच म्हटलं ना की आमचं जितकं वय आहे तेवढं त्यांची सर्व्हिस झालेली आहे. अशा माणसांसमोर उभं राहताना करताना एक वेगळं चॅलेंज होतं आणि म्हणतात ना की तुमच्यातलाच एक भाग असल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी छान पद्धतीने समजून घेतलं आणि चुकून माकून बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल तर तो याच ठिकाणी ठेवावा आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहावेत की जेणेकरून समोर उभं राहिल्यानंतर कधी पाय थरथरू नयेत आणि तोंडातला शब्द कधी चुकीचा जाऊ नये आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी जे काही सत्कार्य आहे ते नेहमी आमच्या हातून घडव आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी राहावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.